शिवाय नमः ओम शिवाय नमः शिवाय नमः ओम शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमनानंत बालावधूता नमना अनंत बालावधूता नमना प्रेमाला पंत प्रभूला नमना प्रेमाला पंत प्रभूला नमस्कार गुरुदत्ताला नमस्कार गुरुपंताला नमस्कार गुरुभक्ताला अनंत रूपा अनंत नामा अनंत अवतारा मेघश्यामा अनंत लीला अनंत धामा भक्त रक्षणा अवतरशी ऐसा तू देवादिदेव श्री पंतदेव तुझ वर्णिती विधी आणि वासव न कळे तयाशी अपूर्व महिमान तुझे दयाळा ऐसा तू देवादिदेव श्री पंतदेव तुझे वर्णन करण्यासाठी जगाची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव आणि जगाचा लय करणारा महादेव यांनाही तुझ्या लीलाचं गुणाचं वर्णन करता आलं नाही. शीर ठेविता सद्गुरु पदी फुटला विश्रांतीचा बांध सद्गुरु बोधे निज शांतीवरली हृदयी भजनी प्रगटे निरंजन. वस्तू प्रेमळ सद्गुरूची भेट म्हणजे पूर्वजन्मी केलेल्या साधनेचा परिणाम होय. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची भेट म्हणजे पुण्य माझे बहुजन्मीचे पुण्य माझे बहुजन्मीचे मिळले पाय श्रीपंताचे मिळले पाय श्रीपंताचे. अनेक जन्मीचे पुण्य पदरी असल्याशिवाय श्रीपंतांची प्राप्ती होत नाही. भजन भक्तीचा आणि नामस्मरणाचा भुकेलेला श्री दत्त हा भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी भक्ताचे रक्षण करण्यासाठी प्रेमा भोगण्यासाठी सगुण रूपाने मनुष्य देह धारण करून कर्दळीपुरी श्री पंत स्वरूपी वसे. मग अशा प्रेमळ सद्गुरूचं भजन आणि नामस्मरण आपण करूया. सद्गुरु नाम स्मरणा रसने सद्गुरु नाम स्मरणा रसने तू करी उच्चारणा रसने तू करी उच्चारणा रसने तू करी उच्चारणा जप तप साधन काही न लगे जप तप नामची अघसंहरणा रसने तू करी उच्चारणा रसने तू करी उच्चारणा रसने तू करी उच्चारणा. हे रसने तू सतत श्री पंतनामाचा उच्चार कर. त्यासाठी तुला जप तप आणि शरीराला कष्ट देणाऱ्या साधना करण्याची अजिबात आवश्यकता नाही. या कलियुगामध्ये नामस्मरणामुळे श्री पंत महाराजांची प्राप्ती होते. याबाबत स्वतः श्री पंत महाराजच सांगतात. नाम प्रतापे संती वंदिला नाम प्रतापे संती वंदिला वाल्मिकादी कबीरे
माणिक वागे दत्तनामामृत सेविले दत्तनामामृत सेविले नामस्मरणामुळे वाल्या कोळ्यासारखा पापी संतांमध्ये वंदनीय ठरला, तसा तो भगवान श्रीपंत दयाळू, कृपाळू आणि उदारी आहे. नामस्मरणाने तो प्रसन्न होतो. म्हणून परमपूज्य प्रदीप दादा पंत यांनी 11 कोटी नाम जपाची संकल्पना मांडून आपल्या हृदयामध्ये नामस्मरणाची ज्योत पेटवलेली आहे. तेव्हा आपण चालता, बोलता, बसता, उठता सद्गुरू श्रीपंत महाराजांचं नामस्मरण करावे. या संसारात आपण दुःख सुख मिळवण्यासाठी धावत असतो, पण सुख काही सापडत नाही. जसे मृगजळाच्या मागे अगदी ऊर फुटेपर्यंत हरिण धावतो, पण त्याला पाणी हे कधीच मिळत नाही, कारण तेथे पाणी नसून पाण्याचा भास असतो. आणि अगदी तशीच आपली अवस्था झालेली आहे. पुन्हा पुन्हा दुःख, पुन्हा पुन्हा संकट, तरी सुद्धा आपण संसाराची पाठ कधीच सोडत नाही. मग या संसारातील दुःखे, कष्ट आणि संकटांना तोंड देता देता नाकीनऊ होतं. परंतु हा संसार श्री पंत महाराजांच्या कृपा दृष्टीने सुखाचा होण्यासाठी स्वतः श्री पंत महाराज असे सांगतात, संताची बरवी संगत, संताची बरवी अंतरी भवबाधा नुरविले, अंतरी भवबाधा नुरविले संगत, संताची बरवी संगत, संताची बरवी. की जसा वातीचा संग अग्निशी झाल्यानंतर प्रकाश निर्माण होतो, तसे संत संगतीने अज्ञानाचा, दुःखाचा अंधकार नाहीसा होतो. म्हणून संत सहवासाचा महिमा अगाध आहे. याबद्दल मी एक छोटासा दृष्टांत आपणास सांगतो की एकदा नारद मुनी भगवान विष्णूंना म्हणाले, देवा, संत संगतीचा महिमा काय आहे? भगवान विष्णू हसले. ठीक आहे म्हणले, तो आता एक काम कर, पृथ्वी तळावर जा आणि एका गटारामध्ये एका किड्याने जन्म घेतलेला आहे, त्याला जाऊन विचार की संत संगतीचा महिमा काय आहे. त्याप्रमाणे नारद मुनी पृथ्वी तळावर आले. त्यांनी त्या किड्याला विचारले, संत संगतीचा महिमा काय आहे? त्या किड्याने नारदांकडे पाहिलं आणि तो गतप्राण झाला. त्यानंतर सांगितलं की बाळेगुंद्रीच्या अमराईमध्ये एका पोपटाने जन्म घेतलेला आहे, त्याला जाऊन विचार की संत संगतीचा महिमा काय आहे. त्याप्रमाणे नारद मुनी बाळेगुंद्रीत आले. त्या पोपटाला विचारलं की अरे पोपटा, पोपटा, संत संगतीचा महिमा काय आहे? हे म्यूट केलं ना की आपलं तिकडे पाहून पुन्हा गतप्राण झाला. आता म्हणले, असं कर की तू एका गायीने वासरात जन्म दिलेला आहे, त्याला जाऊन तू विचार की संत संगतीचा महिमा काय आहे. त्याप्रमाणे नारद मुनी त्या वासराजवळ आले. वासराला विचारलं तर तेही वासरू नारद मुनीकडे पाहून गतप्राण झालं. आता मात्र नारद मुनींना थोडासा राग आला आणि देव, तुम्ही माझी चेष्टा करता का काय म्हणले. अहो, ज्यांना ज्यांना मी विचारतो ते गतप्राण होतात. अरे म्हणले, नादा, तू आता एक काम कर म्हणले की खूप वर्षानंतर एका राजाला राजपुत्र झालेला आहे आणि त्या राजपुत्राला जाऊन विचार की संत संगतीचा महिमा काय आहे. देवा म्हणले, माफ करा म्हणले. आतापर्यंत प्राणी होते, पक्षी होते, किडा होता, परंतु हा एका राजाला खूप दिवसानंतर झालेला पुत्र आहे आणि जर मी त्याला विचारलं आणि तो जर गतप्राण झाला तर माझं काय खरं ना, मी काय जिवंत परत वर येत नाही. देव म्हणाले, नारदा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, जा मग. त्याप्रमाणे नारद मुनी पृथ्वी तलावर त्या राजवाड्यात आले आणि नारदांना पाहून राजाला खूप आनंद झाला. अहो म्हणले, नारद मुनी, तुम्ही आणि माझ्या राजवाड्यात? हो म्हणले महाराज, की खूप दिवसानंतर आपल्याला झालेला
पुत्रप्राप्तीची वर्णन स्वर्गामध्ये कळलं की राजाला पुत्र झालेला आहे आणि त्याला पाहण्यासाठी मी आलोय. वा 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 म्हणली, चला ना पाहूया. राजा पुढं, राजाच्या पाठीमागं 2 बॉडीगार्ड हातात तलवारी घेऊन, आणि नारद मुनी भीत 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 त्या राजमहालात गेले. त्यांनी त्या पाळण्याकडे पाहिलं तर ते लहान मूल नारदांकडे पाहून हसत होतं. नारद पुन्हा जवळ गेले. विचारू का नको, विचारू का नको. त्यांनी त्या रक्षकाकडे पाहिलं, तलवारी हातात होत्या. म्हणले, राजपुत्रा, संत संगतीचा महिमा काय आहे? राजपुत्र हसला पुन्हा. म्हणला, नारद मुनी, तुम्हाला मी संत संगतीचा महिमा सांगतो, पण त्या अगोदर की ज्यांनी तुम्हाला इथे पाठवलेलं आहे त्यांना घेऊन या. त्याप्रमाणे भगवान विष्णू तिथं प्रगट झाले आणि मग ते मूल नारद मुनींना सांगू लागलं की मी गटारातील एक किडा होतो, तिथे आपले दर्शन झाले, मला बढती मिळाली, मी पोपटाच्या योनीत जन्माला गेलो, त्याच्यानंतरही मला उच्च कोटीची बढती मिळाली की मी 33 कोटी गायीच्या पोटी जन्म घेतला, आणि नारद मुनी त्याही पेक्षा दुर्लभ असा नरदेह मला प्राप्त झाला, आणि तो एका राजाच्या पदरी, राजाच्या पोटी मी जन्म घेतला. याहूनही वेगळं की ज्या भगवान विष्णूच्या दर्शनासाठी लोक रात्रंदिवस जप साधना करतात, त्यांचं दर्शन मला आणायची झालं. याहून वेगळा काय म्हणले संतांचा महिमा असेल? शिवाय नमः, ओम शिवाय नमः. श्री पंत महाराजांचा क्षणभर सहवास ज्याला लाभला त्याने कीर्तन भक्तीने काशी पासून रामेश्वरापर्यंत आणि द्वारकेपासून कलकत्त्यापर्यंत अवधूत संप्रदायाचा ध्वज प्रेम वृत्तीने फडकवला. अशा एका एकनिष्ठ पंत भक्ताची कथा मी आपणाला सांगणार आहे. तत्पूर्वी श्री दत्तप्रेम लहरीतील सर्वोत्कृष्ट अभंग आणि या प्रेम लहरीचा कळस म्हणजे हा अभंग होय. भक्ताचा उद्धारक, भवभयनाशक, पालनकर्ता, धर्माचा भोक्ता असा दत्त की जो यक्ष, गण, गंधर्व यांना पूजनीय आहे, तो जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी भरून उरलेला आहे. अशा दत्तगुरूचा जय जयगान आपण करूया. दत्तनामाचा गजर करा, दत्त स्वरूपी पूर्ण भरा. दत्तनामाचा जय दत्त गुरु, जय दत्त गुरु, गुरु जय दत्त गुरु, जय दत्त गुरु. श्री पंत गुरु, जय पंत प्रभु, जय पंत गुरु, जय पंत प्रभु. श्री क्षेत्र बाळेकुंद्री पासून हजारो मैल दूर खानदेशात कीर्तन भक्तीने बापट महाराजांनी 1940 साली प्रेम वृत्तीने अवधूत संप्रदायाचा ध्वज फडकवण्यास सुरुवात केली. अवधूत संप्रदायाचं तत्वज्ञान हे शुद्ध प्रेमावर आधारित असून यामध्ये सद्गुरु भक्ती श्रेष्ठ आहे. श्री पंत महाराजांची पदे आळवीत आणि कीर्तनाच्या प्रभावी माध्यमास भुलून खानदेशातील अनेक लोक बापट महाराजांचे शिष्य झाले. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी हिरव्या गार वनराईच्या कुशीत वसलेला छोटासा गाव डोंगरदेव, तालुका यावल येथे वनभोजनासाठी बापट महाराज आपल्या भक्तांसमवेत आले. भजन, टिपरी, बोध हे कार्यक्रम सुरू झाले. अचानक महाराजांचं समोरच्या औदुंबर वृक्षाखाली लक्ष गेलं. पाहता तो साक्षात त्रयमूर्ती दत्त त्यांच्याकडे पाहत होते. त्याचा महाराजांना खूप आनंद झाला. ते म्हणतात, माझे पुण्य फळाले, माझे पुण्य फळाले, आज मी दत्त गुरु पाहिली, आज मी दत्त गुरु पाहिली. तिथी होती माघ शुद्ध त्रयोदशी.
काही दिवसांचा कालावधी, वर्षांचा कालावधी लोटला आणि महाराज पुन्हा आपल्या भक्तांसमेत त्याच जागी वनभोजनासाठी आले. आज मात्र महाराजांना त्रयमूर्तीने साक्षात दर्शन द्यावं म्हणून त्या औदुंबर वृक्षाखाली ती ध्यानस्थ बसले. धावत येई भक्तासाठी, धावत येई भक्तासाठी, ब्रह्मा विष्णू ईश्वरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि काय आश्चर्य हो, साक्षात त्रयमूर्ती महाराजांच्या समोर प्रगट झाली आणि ती तेजोमय मूर्ती पाहून महाराज बेशुद्ध पडले. यावेळी ही तिथी होती माघ शुद्ध त्रयोदशी. हा औदुंबर वृक्ष म्हणजे साक्षात श्री दत्ताचं जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी श्री दत्तांच्या पादुकाची स्थापना करण्यात आली. आणि माघ शुद्ध त्रयोदशी ते प्रतिपदा असा 4 दिवसांचा उत्सव बापट महाराजांनी सुरू केला. पहिलाच उत्सव श्री पंत महाराजांच्या कृपेने यथा सांग पडला म्हणून ते पंतप्रभूंना आळवतात. दत्त प्रतिपदी आनंद जाहला, दत्त प्रतिपदी आनंद जाहला. उत्सव सांग उत्सव सांग दत्त प्रतिपदी आनंद सेवा साधना काही नसता, सेवा साधना काही नसता, निज धर्म दविला दत्त प्रतिपदी आनंद लाभला. आता हे मग बापट महाराज कोण, कुठले, तर गाव वरोज, तालुका हिंगणघाट येथील एक्साइज इन्स्पेक्टर गोपाळराव दारोगे हे एक धार्मिक सद्ग्रस्त. त्यांना सन 1900 साली पुत्ररत्न प्राप्त झालं. तशी त्यांना मुले 5. या गोपाळरावांचे स्नेही बिंदुराव बापट यांना भेटण्यासाठी आपली पत्नी आणि या लहान बाळासमेत बापट बेळगावी आले. बापट हे पंत महाराजांचे भक्त म्हणजे पंतांच्या दर्शनाला हे दारोगे आणि बापट ही सर्व मंडळी पंतवाड्यात आली. सगुण मूर्ती तुझी पाहता, दिव्य कांती कोटी मदन तेज वाळू सूर्य दीप्ती, निशिकर लोटला से शांत धूती पाहता, श्री पंत महाराजांच्या तेजोमय दर्शनास भुलून दारोगे पतिपत्नी यांनी अवधूत संप्रदायाची दीक्षा घेतली 1903 साली. ही दीक्षा घेत असताना बाळ रडू लागला. श्री पंत महाराजांनी या बाळास आपल्या मांडीवर घेतलं. तसा तो बाळ रडायचा थांबला आणि शांत झाला. आणि मग पंत महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. बापटांना मुलबाळ नसल्यामुळे हा मुलगा बापटांना दत्तक दिला. यावेळी या मुलाचं वय होतं 3 वर्ष. अनंत जन्मीचे सुकृत पदरी सद्गुरु भेटला, भेटला सद्गुरु भेटला.
अनंत जनिते सुकृत पदरी सद्गुरु भेटला भेटला अवधूत मज भेटला अवधूत मज भेटला सद्गुरु भेटला भेटला सद्गुरु भेटला. श्री पंचमावलीच्या मांडीवर क्षणभर बसण्याचं भाग्य या मुलास म्हणजे कृष्णास लाभले. कृष्णा हा लहानपणापासून हुशार, बुद्धिमान आणि जिद्दी स्वभावाचा असल्याने त्याचं शिक्षण हे नागपूर येथे झाले. पण लहानपणी जन्मदाते वडील आणि दत्तक वडील वारल्याने या कृष्णाला नोकरीसाठी घर सोडावं लागलं आणि तो आपला मित्र चंद्रशेखर जामदार यांचे घरी आला. चंद्रशेखरचे आजोबा एक सिद्ध पुरुष होते. ते ध्यानस्थ बसले आणि म्हणाले, अरे कृष्णा, तू नोकरी करण्यासाठी जन्माला आलेला नाहीस. तू 3 वर्षाचा असताना सद्गुरु श्री पंत महाराजांचा अनुग्रह आणि 5 वर्षाचा असताना तू भारतातील 1 नंबरचा प्रसिद्ध कीर्तनकार होशील असा टेंबे स्वामींचा तुला कृपाशीर्वाद असताना तू नोकरीच्या भानगडीत पडू नको. आणि मग या जामदार आजोबांनी या कृष्णाचं संगतीचे धडे घेतले, कीर्तनाचं शिक्षण केलं आणि कॉलेजचं शिक्षण ही झालं. पण कृष्णाच्या जिद्दी स्वभावाचं आणि अनन्य भक्तीचं वैभव इतकं मोठं होतं की परमार्थात ज्या ज्या गोष्टी अवघड, कठीण, त्या गोष्टी जिद्दीने व भक्ती साधनेने सोप्या आणि यशस्वी केल्या. नाशिक येथे कीर्तनालंकार पदवी, म्हैसूर येथे वेदांत विशारद, काशी सांगवेद विद्यालयातून कीर्तनाचार्य, पंडित भूषण, अलाहाबाद युनिव्हर्सिटी मधून BA फर्स्ट क्लास, न्याय, वेदांत आणि साहित्य या तिन्ही शास्त्रात प्रवीण अशा एक नाही अनेक पदव्या श्री पंच महाराजाच्या कृपेने या कृष्णाने संपादन केल्या. विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणतात ते काही खोटं नाही. आणि मग या कृष्णाने कीर्तनास सुरुवात केल्यापासून नागपूर, पुणे येथे कृष्णाची कीर्तने गाजू लागली. लोकांची तोबा तोबा गर्दी कीर्तनास होऊ लागली. रस्ते अडू लागले. सातारा जिल्ह्यातील वाई येथे कीर्तन संमेलन भरले असता त्या संमेलनास भारतातील कानाकोपऱ्यातून राजे महाराजे शास्त्री पंडित हे जमले असता बापट महाराजांनी तेथे मात्र संस्कृत भाषेतून कीर्तन करून संमेलन अगदी दणानून सोडलं. येथे मात्र महाराजांच्या विद्वत्तेचं कौतुक झालं. येथील सर्व राजे महाराजे शास्त्री पंडितांनी महाराजांची पाठ थोपटली. त्यामुळे फायदा असा झाला की बापट महाराजांना संपूर्ण भारतभर अवधूत संप्रदायाचा ध्वज प्रेम वृत्तीने मिरवता आला. आणि या बापट महाराज म्हणतात, अगाध लीला पाहुनी तुझी झालो मी तुला, अगाध लीला पाहुनी तुझी झालो मी तुला, काही न सुचे काही न बोलले, काही न सुचे काही न बोलले, अनंत समलीला अगाध लीला पाहुनी तुझी झालो मी तुला. बापट महाराजांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य असं
की त्यांना इंग्रजी, जर्मनी, हिंदी, संस्कृत, मराठी या भाषा अवगत होत्या आणि त्यामुळे ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडत असत. कीर्तनात आज सांगितलेला शब्द, वाक्य, विषय आणि कथा दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनात ऐकावयास मिळत नसे. प्रत्येक वेळी नवीन कथा, नवीन विषय कीर्तनाचा नुसता सपाटा महाराजांनी लावलेला होता. बापट महाराजांनी खानदेशातील असंख्य भक्त मंडळींना अवधूत संप्रदायाचं शुद्ध प्रेम दिलं. भाविकांना श्री पंतनामात दंग केलं. हजारो शिष्य परिवार उभारला. श्री क्षेत्र डोंगरदे येथे श्री पंत माऊलीच्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं आणि जयपूरहून श्री पंत महाराजांची संगमरवरी सुबक सुंदर छान मूर्ती वाजत गाजत आणण्यात आली. आली आली हो मूर्ती पंतरायाची, आली मूर्ती पंतरायाची. टाळ मृदंग झांज पताका पंत नामाची, आली आली हो मूर्ती पंतरायाची. आली आली हो मूर्ती पंतरायाची. पंतांवरती उधळ झाली गुलाबाची, छन्नक छन्नक टाळ्यांची महिमा पंताची, आली आली हो मूर्ती पंतरायाची, आली आली हो मूर्ती पंतरायाची. त्या काळामध्ये अशी एकमेव श्री पंत महाराजांची संगमरवरी मूर्ती ची प्रतिष्ठापना बापर महाराजांनी केली. बापट महाराज वयोमानामुळे डोंगरदे येथे राहू लागले. त्यांना आता मूळ घरची ओढ लागली. सन 1980 साली श्री पंत महाराजांच्या अमृत महोत्सवासाठी महाराज आपल्या भक्तांसमवेत श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे आले. संपूर्ण परिसर त्यांनी डोळे भरून पाहिला. श्री पंत मूर्ती डोळ्यात साठवली का कोणास ठाऊक. आता आपणास परत कीर्तन करता येणार नाही याची जणू त्यांना चाहूल लागलेली होती. अमृत महोत्सवातील पालखी सोहळा भजनाने गाजविला. आपली कीर्तन सेवा मनोभावे श्री पंत चरणी सादर केली. आता आपणास कीर्तन सेवा पुन्हा करता येणार नाही या भावनेने ते व्याकुळ झाले आणि जड पावलाने महाराज पंत माऊलीच्या निरोप घेण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात आले. त्यांनी श्रीपंत चरणी मस्तक टेकवलं. जागली आमची फेरी आता जातो माघारी, जाहली आमची फेरी आता जातो माघारी. प्रेमळ संती सांभाळ केला, सांभाळ केला. रायवरण थोरी आता जातो माघारी. झाली आमची फेरी आता जातो माघारी. पूर्ण लोभ है तुमचा तुझे, पूर्ण तुमच्या तुझे. या बाळेवरी आता जातो माघारी, जाहली आमची फेरी आता जातो माघारी.
कृपा करोनी निरोप द्यावा, कृपा करुणी निरोप द्यावा. पंता नरहरी आता जातो माघारी, जाहली आमुची फेरी. जड अंतकरणाने बापट महाराजांनी पंत माऊलीचा निरोप घेतला. बापट महाराजांनी संपूर्ण भारत फिरून कीर्तन सेवेने अवधूत संप्रदायास उच्च स्थान दिले. डोंगरदे या आडवळणाच्या खेडेगावात आपल्या वास्तव्याने आणि कीर्तन भक्तीने तीर्थक्षेत्र बनवलं. भवरोगाने त्रासलेल्या अनेकांना अवधूत संप्रदायाची दीक्षा देऊन सांसारिक तापात शांती मिळवून दिली. आपला देह चंदनाप्रमाणे झिजवला. ते सतत कीर्तन सेवेत दंग असता त्यांची प्रकृती खालावली. फाल्गुन वद्य प्रतिपदा 1983 साली बापट महाराजांची प्राणज्योत मालवली. ते पंतचरणी लीन झाले. म्हणतात ना की शूर योद्धा पाहावा रणांगणी आणि योगी पाहावा अंतसमयी. या उक्तीप्रमाणे त्यांचा देह तेजोमय तर चेहऱ्यावर अप्रतिम असं तेज होतं. एक उच्च शिक्षित देशप्रेमाने भारावलेला देशप्रेमी कीर्तन भक्तीने अवधूत संप्रदायाचा प्रचार करणारा कीर्तन महर्षी भारदस्त व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. त्यांच्या जाण्याने अवधूत संप्रदायामध्ये पडलेली कीर्तनाची जी पोकळी ती कधीच भरून आली नाही. असा हा श्रीपंत महाराजांचा सहवास आहे. श्रीपंत भक्तांच्या चरित्र्यासाठी आपण श्रींच्या सावलीत हे पुस्तक संग्रही ठेवायला हवं. संताची बरवी संगत, संताची बरवी संताची बरवी संगत, संताची बरवी संगत, संताची बरवी. सज्जन संगी पवित्र काशी, संग पवित्र काशी. सक्रिया करवी संगत, संताची बरवी संगत, संताची बरवी संगत, संताची बरवी. प्रवचन सेवेस विराम देण्यापूर्वी या प्रवचन सेवेस परमपूज्य प्रेमळ लताताई यांच्या प्रोत्साहाने व आज्ञेने ही प्रवचन सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्याचप्रमाणे परमपूज्य अभिजित दादा पंत यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी ही पंतचरणी सेवा सादर करू शकलो. त्याचबरोबर परमपूज्य दादासाहेब, परमपूज्य संजू पंत, परमपूज्य सुधीर दादा, परमपूज्य राजन दादा या सर्वांना प्रेमपूर्वक मी नमस्कार करतो. तसेच माझी पत्नी सौ पद्मा बाबर यांच्या सहकार्याने या प्रवचनास रंग आला आणि ही प्रवचन सेवा समाप्त झाली अशी करतो. हेची मागणे तुला रे पंता, देई चरणी ठाव, देई चरणी ठाव पंता, देई चरणी ठाव. हेची मागणे तुला रे पंता, देई चरणी ठाव, देई चरणी ठाव पंता, देई चरणी ठाव. श्री गुरुदेव दत्त. पाच मिनिटांमध्ये संपलं झालं. हॅलो.
हॅलो तानाजी. हा हा संजू पंत बोलतोय. बोला दादा. मला व्हिडिओ ऑन होत नाहीये तरी पण छान छान सेवा झाली नेहमीप्रमाणे तुझी. बर. हा काका आता ऑन करा. हा यस छान सेवा झाली. तुमचा आशीर्वाद. हा अरे नाही, तुझी तयारी बाबा, बाबाचा आशीर्वाद आहे तुला मोठा. हो हा हो हो. बाबांचे आशीर्वाद येत आहेत त्याच्या ह्याच्यावर सगळं चाललंय आणि आप्पांचे मुख्य आप्पांचा वारसा तुला मोठा आहे. हा हो हो त्यामुळे आप्पाने कधी विसरून चालणार नाही आपल्याला. हो. हा छान सेवा झाली आणि पदं पण चांगली निवडली आणि हे बापट महाराजांबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाहीये आणि ती चांगली माहिती तू आज सगळ्यांना दिलीस. खरंच खूप छान तुझं हे प्रवचन झालं. तुला पंतांचे अखंड आशीर्वाद अशीच तुझ्याकडनं सेवा होत राहो ही पंतजनी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त.